सगळं भांडी धुणं सगळं तिकडून बारामतीवरनं आणलेला हातराय पांघरायचं सगळं धुतलं. गाडीचा टप काढून ठेवला तिथं. त्याच्यावर एक रग धुवून तिथं ठेवली. गाडीवरचं पुष्ट त्याच्यावर काढून ठेवल्या त्या. आणि सगळा राडाच आहे सध्या तर. हो का, तिकडं गेल्यावर तर काय फुकट नाही. तिथं गेल्यावर हे बॅलर घेतला. तिथं गेल्यावर बरंच काय सामान घेतलं मी. आता ती काय फुकट येत आहे का? त्यासाठी पैसा जातो नाही स्वतः काय तो काय आणलं फुकट पदर पैसे जाताना काय आमचा थोडा खर्च नाही झाला आणि येताना पण नाही खर्च झाला. जाताना किती खर्च झाला स्वतः आपला लय झालाय. जवळजवळ माझा तर स्वातीचा सुद्धा तेवढा नाही झाला, पण माझा तर 15,000. आणि मी स्वातीला काम नाही म्हणून चल बाबा चला आपण स्वाती संग जरी गेलो तर तिला पण अनोळखी ठिकाणी चांगलं वाटल आणि आपण पण 2 पैसे कमवल त्यासाठी मी गेली होते. ह्या हिशोबानं आम्ही 2 जण मिळून गेलो होतो. एकीला 2 होईन म्हणून. आणि लोक म्हणतात हिंड वाटतंय हे असं वाटतं. माझी सवय स्वातीला लागेल. उलट माझी सवय जर स्वातीला लागेल ना तर स्वाती का नाही मोठ्या लड बंगल्यात राहील काचच्या. होय स्वाती? मी म्हणले स्वातीला जर राधीची सवय लागली तर स्वाती सुधरण का वायाला जाईल? राधीची सवय स्वातीला लागन. बहिरी झाली काय? पण आता एक सांगू तुम्हाला सगळ्यांना की मी आता बाळवणी सोडणार नाही. हा भले आता असं पण म्हणली होती की नाही का, राधी तर म्हणली होती मरोज तर मी ह्याला जाणार नाही, बाळवणीला जाणार नाही, बाळवणीचं तोंड बघणार. आता त्याचं पण एक मी उत्तर देते. ही तर आपल्याकडे कमवायचं काही साधन नव्हतं. मी गाडा दाखवला, गाडा फुकट आला का? नाही. गाड्यासाठी मी 4,000 रुपये खर्च केला आणि टेम्पोत घेऊन यायला 1,000 रुपये, म्हणजे त्या गाड्याचा खर्च 5,000 रुपये झाला होता. परत वडापाव करायचा म्हणून कढई झाऱ्या आमकं फलानं बिस्तानं वडापावसाठी जे काय लागतं ते सगळं सिलेंडर गॅसपासून सगळी तयारी केली. पण ते काही चाललंच नाही. आम्ही बनवायचो आणि संध्याकाळी आम्ही तीच खायचो रोज उठून तीच. मग त्यापेक्षा मी म्हणलं नको ताना पाण्याचा नास रस्त्याला बसायचं म्हणलं त्याला कोणी घेणं पण म्हणलं. झालं का चालू? दाद्या एकपट आणि कावी दुप्पट. तर दाद्याला त्या कावीच्या नादाला लागून नको म्हणलं तर ते दाद्या ऐकत नाही आणि कावीला गप म्हणलं तर कावी काय मारल्याशिवाय राहत नाही. त्या पोराला काय झालं तर काय कावीवरच नाव येत असतं. या आयुष्यभराचा टिपूर राहील कावी मारत होती म्हणून. हा तर सांगायला लागली होती मी. नंतर मी सुकट बोंबील इकायला आणलं. तुम्हाला सांगते मोजकीच ज्यांना माझं कौतुक होतं ती मोजकीच माणसं माझ्याकडून घ्यायची. नंतर मी एक दिवस का नाही मला अशाच कमेंट्स आले की राहतात आहे तू बाजारात जा सुकट बोंबील घेऊन. मी बाजारात पण गेलते का नव्हते स्वतः. तो व्हिडिओ नसते बघत होती की. हा गेलते. जीवरच्या बाजाराला बसली होती का मी? बसला होता. गापना जीवरच्या बाजारात इरबळ जाऊन बसली. आमच्या गावातल्या बऱ्याच काय अशा बाया होत्या. गावात तर माझ्याकडे त्यांना घेतलं नाही. आणि तुम्हाला सांगते कुठून तरी आपलं नातं गोत असेल त्या बायांचं. पण त्या माझ्या शेजारी एक म्हातारं बसलं होतं. त्या म्हाताऱ्या तुम्ही कधी तर माझे जुने व्हिडिओ बघा तर शेजारी म्हातारं बसलं होतं. त्या म्हाताऱ्याकडून त्या घेत होत्या. एवढं पण म्हातारं नव्हतं जेणेकरून माझ्या बापाच्या वयाचं होतं. त्याच्याकडून त्यांना पावशर घेतलं. पण गावामध्ये माझ्याकडून छटाकभर घेतलं नाही. माझ्या समोर म्हणजे अशी पण लोक असतात की एखाद्यानं जर काय विकाय आणलं तर त्याच्याकडून नाही घ्यायचं, लांब जायचं, लांबून घ्यायचं, महागाचं घ्यायचं. पण जवळच्याकडून आपलीच माणसं आपल्याला कधीच आपल्याला मोठं होऊन देत नाहीत. मग सगळ्यांसारखं आपण वागायचं नाही. तुम्हाला सांगते कशासाठी हे परपंचासाठीच. किती समजावून सांगू हे लोक नाहीत ऐकत बाबा. छी नुसतं कागद आणायला माझ्याकडून तुम्हाला सांगते 2,000 रुपये गेले. 2. चला तुम्हाला कारभारी पण दाखवते. नुसतं हे आहे का नाही जेवढं तुम्हाला दिसतं का नाही गंजलेलं ह्याच्यासाठी 50,000 रुपये गेला. तर नुसतं ह्याच्यासाठी 12 लाख रुपये आपण दिलेलं आहे. काय तुम्हाला सांगू अजून मग इथं कारभार आहे. तर म्हाताऱ्या बेटा लय सुकलं.
उठा व्हिडिओ करते. तुमच्या सगळंच बोलायचंय जरा. हा तुम्ही कुठे गेला होता? गुजरात, अहमदाबाद. त्याच्या अगोदर कुठे गेलता? स्टार्टिंगला, एकदम स्टार्टिंगला. स्टार्टिंगला कुठं? बरं आपण कशामुळे आलो? मला राहू वाटत नाही म्हणून आलतो. कशामुळे आलतो? गाडीला धंदा लागला बारामतीत. उठून सांगा ना थोडंसं. हे असं चांगलं नाही वाटत. व्हिडिओ करताना हे बघा लोकांसारखं आपण नाही करायचं. मला झोप लागली. बरं तुम्हाला नाही दाखवत पण सांगा एकदा. आपण बारामतीला गेलतो पण आपलं तेव्हा गाडीचं नियोजन होतं का? नव्हते की. आपण तिथं गेल्यानंतर भाऊजी फरशीच्या दुकानात कामाला लागल्यावर आपल्याला कळालं की चल बाबा इथं जर गाडी घेतली धंदा लागला. धंदा लागल. तिथल्या सुपरवायझर संग सुद्धा बोलला तुम्ही, त्या दुकानाच्या मॅडम संग, बरोबर का? बरोबर. तिथं काय धंदा लागला ना. आणि ऐकून घ्या नंतर तर भाऊजी तिथंच कामाला होतं. दुसरी गोष्ट मग गाडी घेतल्यावर बाबा तिथं चांगला गाडीला धंदा आहे असं तसं म्हणल्यावर मग आपण माझं गळ्यातलं कानातलं सगळं गाण ठेवलं. गहाण ठेवलं, पैसे जमा केलं आणि आपण त्या 8 दिवसात तर गाडी घेतली. गाडी घेतली. बरोबर. गाडी घेतल्यामुळं मग असं वाटायला लागलं की आपलं इथं चांगलं होईल. आणि नेमकी बांधायला टाकली तर बांधायला किती दिवस गेलं? 10-12 दिवस गेलो. 10-12 दिवस गेलं. मग त्या दुकानामध्ये आपल्याला परत काम लागलंच नाही. आणि तुम्हाला सांगते नंतर हे MIDC ला जाऊन थांबायला लागलं. तर MIDC लोक ह्यांची गाडी तिथं लावून देत नव्हती. काय म्हणत होती? या मेडिसिन लोक नाही तिथले फरशी दुकानात बसले बाबा. ते म्हणायचं आमची ही आहे संघटना, त्याच्यामुळे इथं गाड्या जमत नाहीत बाहेरच्या. मग आता ते धंदाच नाही, मग काय करायचं ते थांबून? मग तिथं नवऱ्याच्या गाडीला काम नाही. मग तिथं जर मी राहिली, हा राग व्हायचा की मी म्हणलं असं मी मिली तर भाळवणीला जाणार नाही, पण माझ्या इथं हक्काचं घर आहे, कष्टाचं घर आहे. आणि दुसरी गोष्ट नवऱ्याच्या गाडीला तिथं काम नाही. माझ्या नवऱ्यानं दारू पण सोडून दिली. आणि दारू पित होता म्हणून भाळवणी सोडली होती. पण आता नवऱ्यानं दारू सोडली, गाडी घेतली तर त्या गाडीला कामधंदा पाहिजे का नाही? पाहिजे की. तिला दार ठेवून थोडी जमते. तर तिचा हप्ता 5 तारखेला, माझ्या पॉलिसीचा हप्ता 25 तारखेला. माझ्या डोक्याची पूर्ण मंडई झाली होती आणि गाडीला तर काम नाही. माझं तर काम म्हणजे सुटलं नसतं, पण मी आजारी पडले, BP कमी झाला, मला दिसतच नव्हतं काय, त्यामुळे ते मी सोडल्यातच जमा केलं. तर पण माझी इच्छा होती मला चांगलं ठणठणीत झाले. तर मी त्या सरांबरोबर बोलली होती. तुमच्या लक्षात आलंच असं, मी एकदा पैसे नाही का तिथल्या ताईचं, एकदा त्या मनीषाबाईचं पैसे द्यायला गेल्यावरती त्या सरांबरोबर मी बोलली. या म्हणत होता कामाला, हाजरी वाढवून देतो, सगळं झालं होतं. मग मग तुम्हाला तिथनं बारामती तसं गाडीला झाल्यावर मग तुम्ही काय केलं? मग तिथल्या माणसानं काय केलं तुम्हाला? इंदापूरला पाठवलं. मग जाऊ इंदापूरला एक खेप आहे, तिथनं भरले, तिथनं गेलो अहमदाबादहून परत कोल्हापूर असं आहे. आणि मग ही जर लांबच्या जर खेपा करायला लागलं तर मी तिथं एकटी राहून दिवसभर मी कसा बी दम काढन? रात्रीचं मला सोबत कोण? बरोबर. लेकरं नाही, नवरा नाही. परत स्वाती पण आज उद्या ती भटीवर आलीच असती, पण स्वातीचं पण असं तसंच होतं. आम्ही राहणार नाही, आम्ही राहणार नाही जाणार. तुम्ही तर व्हिडिओमध्ये तर रोज ऐकलंच असतं. मग त्यापेक्षा हे म्हणलं एकटी तिथं राहून भाडं भरत वाजण्यापेक्षा भावनेलाच कमी. आणि मी काल येणार होते का नाही कावीला शाळेत सोडून, काल मी येणार होते, पण ह्यांना मला सांगितलं की तू काही येऊ नको राहायला, आपण मीच पसारा घेऊन येतो. मग ही पसारा घेऊन येतो म्हणल्यावर मी कशाला जाऊ? डायरेक्ट हे स्वातीचं ह्यांचं बिराड संघच आलं. आता काय तर माझं घर ते 3,000 रुपये 4,000 रुपये पण रूम भाड्याचं वाचतात का नाही? मग काय सगळं. आणि पोरगी जवळ राहते या. आणि समजा बारामतीला जाताना जर मी अगोदर ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कुणासाठी तरी, की चल बाबा पुण्याला जा, पोरग शाळेतनं काढलं, पोरी हॉस्टेलला, किती हालतावा झालं. बरं पोराला कोणी शाळेत नाही घेतलं, त्यामुळे मी गावाकडनं पोरग शाळेतच नेलं नाही. तिथं जायचं नवीन ठिकाणी, तिथं त्या सर लोकांना रिक्वेस्ट करायची, पोरं तिथं शाळेला टाकायची, परत तिथनं बोंबलत आणायची, त्यापेक्षा नकोच. आणि दुसरी गोष्ट, माझी लेकरं एवढी हुशार आहेत का नाही, माझी लेकरं हॉस्टेलला सुद्धा राहायला तयार आहेत. तर काय सांगायला लागली होती, ती फोन आला मध्ये, ती ध्यानातनच गेलं. तर हे कारण आहे मेन मुद्द्याचं. कारण आता हिथं आल्यावर पण कारभारी का नाही, आज कशामुळे आल्यात? ते पसारा घ्यायचा आणायचा होता म्हणून. बरं आजचाच दिवस का तुम्ही पसारासाठी निवडला? म्हणजे कालचाच का दिवस निवडला पसारासाठी? बाई कोल्हापूर गाडी खाली करायला गेलतो, मग तिथनं जवळ होते बारामती 150-200 किलोमीटर. मग त्यासाठी एमटी आलो. हा, मग ह्यांचं म्हणणं काय होतं की एकदा पसारा इथं टाकला, कारण कोल्हापूरवरनं त्यांना बारामती जवळ होती म्हणून त्यांना इथपर्यंत आलं एमटी.
आपला पसारा घेऊन. कारण पुन्हा जर ही जर लांब लांब खेपाला जर गेलं, पुन्हा गाडी इकडे बारामतीकडे येते नाही येते, मोकार रूमचा पण महिना भरणार, ते त्यांना पण दुसरं भाडेकरी आलं तर त्यांना बी रूम देता येणार नाही आणि फुकटच भाडं भरत बसावं लागणार. मी तर काही एकटी तिथं राहायला जाणार नाही. अशा गोष्टी असतात त्या. रागाच्या भारामध्ये माणूस मरतो म्हणला तरी काय तो खरोखर मरत नसतो. त्याच्यात गडबडनं राग शांत होतो. हा, मग माणसांचं म्हणणं आहे की तू नवऱ्याला एवढे त्रास देते, शिव्या देते, मग निघून का जात नाही, मरून का जात नाही, नवरा का सोडत नाही. मग मी रागा तुम्हाला बोलते, पण कधी तुम्हाला सोडून गेली का? नाही ना, नाही गेली सोडून. मग हुशार आहे नवरा माझा. तुम्हाला वाटत असेल मी अगोदर दम दिलाय, पण दम नाही दिला, मी बाहेरनच व्हिडिओ करून घरात आले. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.